नमस्कार. मी प्रतिमा जोशी बोलते आहे. भगिनी निवेदिता प्रतिष्ठान या संस्थेमध्ये मला येऊन जवळजवळ 30 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मी कशी आले हा एक मी जरा विचार करायला गेले तर माझ्या असं लक्षात आलं की संस्थेमध्ये पूर्वी काम करणाऱ्या उषाताई शिंत्रे म्हणून होत्या आणि त्यांच्याकडून या संस्थेबद्दल मी खूप ऐकत होते. दरवेळी त्या मला सांगायच्या, संस्थेत एखादा कार्यक्रम झाला की त्या मला सांगायच्या की आज हे झालं, आज ते झालं. आणि मग मला खूप उत्सुकता निर्माण झाली की आपणही या संस्थेत जाऊयात का काम करायला. आणि मग त्या निमित्ताने म्हणजे एक संस्थेचा नेहमी वार्षिक वितरण समारंभ असतो, पुरस्कार वितरण समारंभ. त्या निमित्ताने मी या संस्थेमध्ये आले आणि मग संस्थेचं वैशिष्ट्य आहे की संस्थेत आल्या आल्या त्या व्यक्तीला लगेच दुसऱ्या दिवशी काम सुरूच होतं. म्हणजे अशी नुसती तिची पारख वगैरे असतेच, पण तरीसुद्धा तिला काम देऊन तिची पारख केली जाते की हे काम ही कसं करते आहे. आणि मग मला ते काम पुरस्कार वितरणाच्या कामातच सहभाग माझी सुरुवात झाली आणि मग विविध प्रकारची कामं करायला मी सुरुवात केली. आमच्या ज्या अध्यक्ष ज्यांनी संस्था स्थापन केली, लीलाताई शिंत्रे, यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. कारण त्यांनी काय केलं की विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये तू सहजपणे तू काम कर, हे कर, ते कर, अशा जबाबदाऱ्या टाकणं आपण जे म्हणतो ना, आणि जबाबदारीतून आपण शिकत जातो. त्यामुळे त्याच्यातून मी वेगवेगळ्या प्रकारच्या सर्वच क्षेत्रामध्ये हळूहळू काम करायला लागले. ते काम करताना असं वाटायचं की अरे बापरे, हे काम पण आपल्याला करावं लागतंय. पण तरीसुद्धा मग त्याच्यातला आनंद कसा घ्यायचा ही जेव्हा मला कळलं, तेव्हा मग लक्षात आलं की अरे हे काम खूप चांगलं आहे, हे समाजापर्यंत पोचणारं काम आहे. कारण किती कामं आपण करतो याच्यापेक्षा आपण नक्की काय करतो हे पण खूप महत्त्वाचं असतं. आणि मग तेव्हा सुरुवातीला लीलाताईंनी जे अनेक प्रकल्प सुरू केले, त्यामध्ये एक नर्सिंगचा पण कोर्स आम्ही मुलींना, होम नर्सिंग, जे आता खूप प्रसिद्ध झालेलं आहे की सगळ्यांना घरी एक नर्स लागते हल्ली. तर ते आम्ही काळाच्या म्हणजे पुढे जाऊन विचार करणारे लीलाताई असल्यामुळे आम्ही त्या मुलींना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. आणि त्या विभागात मी प्रथम काम मी त्या विभागात केलं. मुलींना जेव्हा ट्रेनिंग द्यायचं असायचं त्या ह्याच्यात मी होते. आणि त्यानंतर मग आम्ही नर्सिंग ब्युरो पण सुरू केलेला होता. त्यामुळे ते काम आमचं खूप वर्ष चालू होतं. त्यानंतर हळूहळू एक एक काम करता करता माझ्यावर जेव्हा 2008 साली साधारणपणे अध्यक्षपदाची जबाबदारी आली आणि मग ते काम करताना असं लक्षात आलं की अरे आपण ह्या सगळ्यात काम केल्यामुळे आता आपल्याला संस्था माहिती झालेली आहे. म्हणजे संस्था कळणं तसं इतकं सोपं नाही आहे हे मला माहिती आहे, पण तरीसुद्धा हळूहळू संस्थेचे प्रकल्प आपल्याला माहिती आहेत हे लक्षात आलं. आणि त्याच सुमारास दिल्लीमध्ये एक घटना घडली, जी खरं तर अगदी क्रूर घटना होती की एका मुलीवर बलात्कार झालेला होता. गंभीर घटना होती आणि त्याचे पडसाद सगळी दूर पसरले. त्यावेळी म्हणजे हे चालूच होतं खरं तर भारतभर, पण त्यावेळी सर्वदूर त्याचे पडसाद पसरले. आणि मग आमच्या मनात असा विचार आला की हे एवढं सगळीकडे चाललेलं आहे तर आपल्या दिघीतल्या मुलींना याची खरोखर खूप गरज आहे. आणि म्हणून मग आम्ही हा किशोरवयीन प्रकल्प सुरू करायचा असं आम्ही ठरवलं. त्यानिमित्ताने आमच्या असं लक्षात आलं, आम्ही सुरुवातीला फक्त मुलींसाठी हे करत होतो, पण मग लक्षात आलं की मुलांना हे खरं तर जास्ती कळलं पाहिजे. म्हणजे मग मुलांच्या वागण्यामध्ये सुद्धा फरक होऊ शकतो आणि तो खूप महत्त्वाचा आहे. आणि मग मुलांना सुद्धा आमच्याकडे मग मुलं जेव्हा यायला लागली, मग ती आम्हाला त्यांचे अनुभव वेगवेगळे सांगायला लागली की ताई आजूबाजूला हे कसं घडतंय, मी जिथे गेलो होतो आणि मग मी असं असं केलं, असं जेव्हा ती सांगायला लागली तेव्हा आम्ही योग्य दिशेने चाललो आहे असंही आमच्या लक्षात आलं. मग आता आमचा तो प्रकल्पसुद्धा जवळजवळ 10-12 वर्ष आता चालू आहे. विविध शाळांमध्ये आम्ही जायला सुरुवात केली. कारण की आमच्या इथे संस्थेत येऊन थोडीच मुलं येणार, म्हणून मग आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये जायला सुरुवात केली. आणि सांगायला मला खूप आनंद होतो आहे की आता आम्ही जवळजवळ 10 ते 12 शाळांमध्ये जातो आहोत. आणि आमच्याकडे MSW झालेली एक समाजसेविका आहे, ती जाऊन हे सगळं काम करते. या निमित्तानं मला आमच्या, आता त्या नाही आहेत, पण निलिमा त्यांची खूप आठवण होते की त्यांचाही सहभाग होता माझ्याबरोबरीने, त्या ह्याच्यात सहभागी होत्या सुरुवातीला. आणि मग असं झालं की आता आम्ही पालकांसाठी सुद्धा सत्र घेतो. तर पालकसुद्धा त्यात आता सहभागी व्हायला लागलेले आहेत. आणि कारण पालकांनाही कळलं पाहिजे की आपलं मूल कुठे आहे, त्यांनी कशा प्रकारे वागलं पाहिजे. कारण असे अनेक प्रसंग होतात की आता परवाचाच एक प्रसंग की मुलगी आईला एक तक्रार सांगत होती की ते मला त्रास देत आहेत किंवा असं वागतायत. पण आई तेव्हा असं म्हणाली, नाही गं, ते असे नाही आहेत, ते आपले घरमालक आहेत, ते कसे असे करतील आणि ते आपल्याला इतकी सवलत देतात भाड्यामध्ये वगैरे, असं जेव्हा तिने सांगितलं. आणि आई म्हणाली की काही नको, लक्ष नको देऊस तू. तर असे खूप प्रसंग, म्हणजे किती सांगावे तेवढे कमी आहेत. तर असे खरंच इतके प्रसंग व्हायला लागले. आणि मग त्या मुलीला लक्षात आलं की नाही, इथे मी कुठेतरी आवाज उठवला पाहिजे. तर आमच्या इथे असं सांगितलं जातं मुलींना की टिपेच्या आवाजात ओरडायचं,
म्हणजे मग समोरच्या माणसाला कळतं. हळू-हळू बोलून कळत नाही. नुसतं साधं त्याला तुम्ही नकार दर्शवला तर तो नकार दर्शवण्याच्या सुद्धा खूप पद्धती आहेत. पण तुम्ही कशाप्रकारे तो दर्शवता म्हणजे सगळ्यांना ऐकू जाईल आणि मग त्याप्रकारे ते काम सुरू झालं आणि आज मला खूप आनंद वाटतोय, की जवळ-जवळ 6,000 मुलांपर्यंत आम्ही आज पोहोचलेलो आहोत. शाळेतल्या मुख्याध्यापिकांना सुद्धा तो खूप आवडतो आहे. म्हणजे ते कारण का काळाची ही गरजच आहे. त्यामुळे त्या प्रकल्पाला आम्हाला खूप सुंदर प्रतिसाद मिळतोय. ते करत असतानाच असं लक्षात यायला लागलं, की मुलींच्या शिक्षणाकडे आपल्याकडे नेहमीच थोडंसं दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे ग्रामीण भागामध्ये किंवा आपण ज्याला म्हणूयात, की इकॉनॉमिकली बॅकवर्ड जे लोकं असतात त्यांच्यामध्ये तर नक्कीच केलं जातं. मुलगा आणि मुलगी असेल तर मुलाच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं, मुलीला घरी बसवलं जातं. आणि मग असं लक्षात आलं, की नाही, नाही आपण मुलींना मदत केली पाहिजे आणि म्हणून हा फक्त मुलींना मदत करण्याचा आमचा हा जो स्कॉलरशिपचा जो नवीन एक आम्ही उपक्रम सुरू केला, तो मुलींना आम्ही मदत करतो. मग आम्ही असं लक्षात ठेवलं, की हल्ली 12वी पर्यंतचं शिक्षण मोफत मिळतंच सगळ्यांना. त्यामुळे मुलींना ते मिळतं. तर 12वी नंतर 12वी झालेल्या मुलींच्या नंतर आम्ही हे मुलींना स्कॉलरशिप द्यायला सुरुवात केली. अर्थात त्यासाठी आम्हाला देणग्यांची गरज भासलीच, पण देणगीदारांनाच आम्ही असं सांगितलं, की आम्ही ह्यासाठी हा वापरणार आहोत आणि मग खरंच परदेशातले काही देणगीदार आनंदानं तयार झाले त्यासाठी आणि मग हा प्रकल्प आमचा सुरू झाला. आता त्याला इतकं यश मिळतंय, की आम्ही काय करतो, की पहिल्या वर्षी आम्ही सुरू केलेला जर तिला असेल, तर तिच्या शिक्षणाच्या शेवटच्या वर्षापर्यंत आम्ही रक्कम देतो. आम्ही काय एकदम लाख रुपये देत नाही. थोडीफारच आम्ही मदत करू शकतो. पण निदान तिला पुस्तकं घ्यायला ती मदत होऊ शकते किंवा एक टर्म फी भरायला तिला मदत होऊ शकते. त्या मुलीची फी भरली गेल्यावरच आम्ही ते सगळं म्हणजे पेपरमध्ये वर्तमानपत्रात आम्ही जाहिरात देतो. आमचं एक सगळं पॅनल असतं इंटरव्ह्यूचं. त्यामध्ये तिचा इंटरव्ह्यू घेतला जातो आणि त्यानंतर आम्ही ठरवतो, की ही मुलगी योग्य आहे की नाही. तर असं करताना सुद्धा आम्हाला असं खूप म्हणजे इतक्या मुली येतात आणि प्रत्येक वेळी असं वाटतं, की आपण सगळ्यांनाच आपण मदत केली पाहिजे. पण ती शक्य होत नाही. फिजिकली ते सगळं शक्य होत नाही. पण त्यामुळे मग त्यातल्या काही मुली आम्ही सिलेक्ट करतो आणि मग स्कॉलरशिप आम्ही त्यांना देतो. तर त्यामध्ये सुद्धा आता असं व्हायला लागलेलं आहे, की काही मुली इंजिनियर झालेल्या आहेत. काही मुली डॉक्टरचं शिक्षणसुद्धा त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर अजून एक स्कॉलरशिप आम्ही PhD करणाऱ्या मुलीला देतो. तर ते सुद्धा आम्ही एक 5 वर्षापूर्वी आम्ही ते सुरू केलं आणि अशी एक मला खूप आनंद होतोय, की एका मुलीचं PhD कंप्लीट झालेलं आहे. ते मात्र अर्थात ते स्कॉलरशिपची जी रक्कम असते ती जरा जास्ती मोठ्या प्रमाणात असते. तिचं पूर्ण झालेलं आहे आणि आता ह्या वर्षी आम्ही दुसऱ्या मुलीला द्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आता स्कॉलरशिपसाठी सुद्धा इतक्या मुलींची आपण असं म्हणूयात वेटिंग लिस्ट असते, की त्यांना माहिती आता झालेलं आहे. जरी आम्ही वर्तमानपत्रात जाहिरात देतो तरी त्यांना माहिती आहे, की या संस्थेतर्फे स्कॉलरशिप दिली जाते. आणि जेव्हा त्यांच्याशी इंटरव्ह्यू घेताना लक्षात येतं, की खरंच गरीब शेतकऱ्यांच्या मुली म्हणजे ह्या मुलींना किती गरज आहे. आपण जरी थोडेसे पैसे दिले असले तरीसुद्धा ह्या मुलींना ते शिक्षण पूर्ण करण्याला कुठेतरी हातभार लागतोय. कारण आत्ताच्या आपण काळात बघतो आहोत, की मुली दुसऱ्या गावाहून इथे येतात. मग त्यांना राहायला जागा नसते. म्हणजे राहायला PG म्हणून कुठे राहत असतात. त्यामुळे अशा विविध प्रकारच्या कामासाठी सुद्धा त्यांना थोडासा मग आम्ही वेगळा विचार केला, की तिला शिक्षणाला जर पैसे कमी कारण आता मुलींना सवलती पण मिळतात. असं पण आपण बघतो, की हल्ली मुलींच्या शिक्षणाला सरकारसुद्धा मदत करते. मग त्यावेळी तिला इतर गोष्टींना तर खर्च लागतोच. मग त्यावेळी आम्ही तोही उपयोग होईल की काय तिला असा विचार करतो आणि त्यासाठीही करतो. मगाशी मी जे म्हटलं, की आम्ही अडोलसंट सुरू केला त्याच वेळी आमच्या असं लक्षात आलं, की स्त्रीनं आत्मनिर्भर होणं खूप गरजेचं आहे. आणि मग म्हणून आम्ही आमच्या संस्थेमध्येच कराटे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त मुलींना देत होतो, पण मग मुलंही यायला लागली आणि मग मुलं आणि मुली या सगळ्यांना आम्ही ते प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला त्या मुलांनी आणि त्यांना गोल्ड मेडल, सिल्वर मेडल अशी मेडल्स त्यांनी मिळवली. म्हणजे आम्हाला खूप आश्चर्य वाटलं कारण आमच्याकडे एक ब्लॅक बेल्ट विनर जी आहे ती हे प्रशिक्षण घेते मुलींचं. त्यामुळे जे आम्ही काम सुरू केलं ते सुद्धा असं उगीच कोणीतरी आपण सुरू करावं अशा ह्यानी केलंच नाही, की जी चांगली शिक्षिका आहे आणि जी चांगलं काही आपल्याकडचं देऊ शकते अशाच मुलीला आम्ही नेमलं आणि तिने ते खूप यशस्वी करून दाखवलं. त्यानंतर मला पुढचं एक सांगायचं, की हे सगळं तर आमचं चालूच असतं, पण हे सगळं चालू असतानाच संस्थेचा जो आर्थिक व्यवहार आहे तोही पाहणं खूप गरजेचं असतं. कारण सगळा आर्थिक डोलारा जर नीट सांभाळता आला तर संस्थेचं काम नीट चालतं. कारण आपल्याला माहितीच आहे, की आमची संस्था ही फक्त देणग्यांवर चालणारी संस्था आहे आणि त्यामुळे आम्ही वेळोवेळी आम्हाला येणारे पैसे आणि आमचा होणारा खर्च याचा कसा काय आम्ही विनियोग करतो आहोत ते तर आमचं लक्ष असतंच.
त्या आणखीन सांगायला आनंद आहे की संस्थेमध्ये जे काम करणारे आमच्या कार्यकारी मंडळ आणि सगळे सदस्य ते कुठल्याही एकही पैसा न घेता निरलसपणे काम करतायत आणि खूप महत्त्वाचं म्हणजे सातत्यानं हे काम चालू आहे, हेही खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मला सांगायला आनंद असा होता की संस्था जी एखादी जी पुढे जाते, अर्थात लीलाताईंनी स्वप्न पाहिलेलीच आहेत, त्यामुळे त्या स्वप्नाप्रमाणेच संस्था जाते. पण ती जेव्हा अशी उगीच पुढे जात नाही, कारण एक जण असे आम्हाला काम करताना म्हणाले होते की तुम्ही संस्थेकडून काही अपेक्षा ठेवत नाही, तर तुमच्या जवळचं जे असलेलं तुम्ही संस्थेला देता, हे संस्थेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. हे काम करता करता आणखीन एक गोष्ट मला सांगायला नक्की आवडेल की फक्त हे काम आम्ही केलं असं नाही, तर आमच्यामध्ये सुद्धा खूप बदल झाले. म्हणजे काम करता करता आपण शिकत असतो असं जे आपण म्हणतो, तसं आम्हीही खूप शिकलो. आमच्याही स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये नक्कीच संस्थेचा हातभार आहे आणि आम्हाला खूप मदत झालेली आहे त्यासाठी. धन्यवाद.